नमस्कार. आज आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. ज्यापासून जे उत्पन्न झालेले आहे ते 3ऱ्या श्लोकात ऐकण्यास सांगितले होते. त्याचे वर्णन मागील श्लोकात उत्तरार्धात थोडेसे केलेले आहे. आता त्याचीच गोष्ट या श्लोकाच्या पूर्वार्धात सांगत याच्या उत्तरार्धात आणि 21व्या श्लोकात प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या पुरुषाच्या स्वरूपाचे वर्णन केले जात आहे. श्लोक 20. कार्यकरणकर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. श्लोकाचा अर्थ: कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटले जाते आणि जीवात्मा सुखदुःखांच्या भोगण्याला कारण म्हटला जातो. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही 5ही सूक्ष्म महाभूते तसेच शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5ही इंद्रियांचे विषय अशा या 10चा वाचक येथे कार्य हा शब्द आहे. बुद्धी, अहंकार आणि मन हे तिन्ही अंतःकरण, श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि घ्राण ही 5ही ज्ञानेंद्रिये तसेच वाक, हस्त, पाद, उपस्थ आणि गुद ही 5ही कर्मेंद्रिये अशा या 13चा वाचक येथे कर्ण हा शब्द आहे. ही 23 तत्वे प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात. प्रकृती हीच त्यांचे उपादान कारण आहे. म्हणून त्यांना उत्पन्न करण्यामध्ये प्रकृती हीच हेतू असल्याचे सांगितले आहे. प्रकृतीपासून महत्त्व, महत्त्वापासून अहंकार, अहंकारापासून 5 सूक्ष्म महाभूते, मन व 10 इंद्रिये तसेच 5 सूक्ष्म महाभूतांच्या पासून 5ही इंद्रियांची शब्दादी 5ही स्थूल विषयांची उत्पत्ती मानली जाते. भगवंत चित्त आणि मन यांना भिन्न तत्व मानत नाहीत. त्यांना ते एकाच तत्वाची 2 नावे असे मानतात. सांख्य आणि योगशास्त्र ही सुद्धा असेच मानतात. म्हणून अंतःकरणाचे 4 भेद न करता 3 भेद केलेले आहेत. प्रकृती ही जड आहे. तिच्यामध्ये भोगतेपणाची शक्यता नाही आणि पुरुष हा असंग आहे. म्हणून त्याच्यामध्येही भोगतेपणा वास्तविक नाही. प्रकृतीच्या संगतीमुळेच पुरुषामध्ये भोगतेपण असल्यासारखे वाटते आणि हा प्रकृती पुरुष यांचा संग अनादी आहे. म्हणून येथे पुरुषाला सुखदुःखांच्या भोगतेपणाचा हेतू म्हणजे निमित्त असे मानले आहे. हीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी पुढील श्लोकात म्हटले आहे की प्रकृतीमध्ये स्थित असलेला पुरुष हाच प्रकृतीजनित गुण भोगतो. म्हणजे प्रकृतीपासून मुक्त असलेल्या मुक्त पुरुषामध्ये भोगतेपणाचा गंध मात्रही नाही. अशा प्रकारे आज आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.